ऑनलाईन शॉपिंगचा हा भयंकर ट्रेंड जालन्यातून 18 वर्षाच्या तरुणाकडून तलवार खंजीर जप्त। ऑनलाईन मागविली तलवार। जालन्यातील यश जाधव पोलिसांच्या जाळ्यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता। ऑनलाईन वस्तू मागवण्याच्या वाढत्या क्रेजचा आता गुन्हेगारीसाठी कसा वापर केला जातोय याचा एक धक्कादायक प्रकार जालन्यात उघडकीस आला आहे। ऑनलाईन तलवार मागवून ती स्वतःजवळ बाळगणाऱ्या एका तरुणाला कदीम जालना पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे। काल म्हणजे 15 मे रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास कदीम जालना पोलीस ठाण्याचे एक पथक परिसरात गस्त घालत होते। याच दरम्यान पोलिसांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून एक अत्यंत महत्त्वाची आणि गोपनीय माहिती मिळाली। माहिती अशी होती की शिवनगर भागात एक तरुण स्वतःजवळ धारदार तलवार आणि खंजीर घेऊन संशयास्पदरित्या फिरत आहे। माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पावले उचलली। पोलीस निरीक्षक शेवाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पंचांना सोबत घेऊन पोलिसांनी शिवनगर भागात सापळा रचला। रात्री 9:15 वाजेच्या सुमारास पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले। पोलिसांनी जेव्हा या तरुणाला त्याचे नाव आणि पत्ता विचारला तेव्हा त्याने आपले नाव यश संतोष जाधव असे सांगितले। हा तरुण अवघ्या 18 वर्ष 5 महिन्याचा असून तो शिवनगर जुना जालना येथील रहिवासी आहे। पोलिसांनी जेव्हा पंचासमक्ष या तरुणाची अंगझडती घेतली तेव्हा त्याच्या शर्टच्या आत पाठीमागच्या बाजूला लपवून ठेवलेला धारदार शस्त्रांचा साठा पाहून पोलीसही अवाक झाले। त्याच्याकडून पोलिसांनी काय काय जप्त केले आहे ते आपण पाहूया। 6,500 रुपये किमतीची लाल रंगाची म्यान असलेली एक धारदार पात्याची तलवार, 800 रुपये किमतीचा लाकडी मूठ असलेला एक धारदार पात्याचा चाकू, 1,200 रुपये किमतीचा काळ्या रंगाचा एक धारदार खंजीर, असा एकूण 8,500 रुपये किमतीचा बेकायदेशीर शस्त्रास्त्र साठा पोलिसांनी या 18 वर्षीय तरुणाकडून जप्त केला आहे। या कारवाईत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी जेव्हा या तरुणाकडे सखोल चौकशी केली तेव्हा ही धारदार तलवार त्याने ऑनलाईन पद्धतीने मागवल्याचे निष्पन्न झाले आहे। कोणत्याही परवान्याशिवाय ही घातक आणि बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 241/2026 नुसार भारतीय न्याय हत्यार कायदा 1959 चे कलम 4 आणि 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक माननीय श्री तेगबीर सिंह संधू साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पोलीस निरीक्षक श्री जनार्दन शेवाडे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकातील अंमलदार सदा राठोड, सचिन चौधरी, बाबा गायकवाड, मतीन शेख आणि इम्रान खान यांनी ही कामगिरी बजावली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार सदा राठोड करत आहेत। पण या घटनेमुळे आता एक मोठा प्रश्न निर्माण झालाय की ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून अशी घातक शस्त्रे तरुणांपर्यंत इतक्या सहजासहजी कशी पोहोचत आहेत आणि यामागे आणखी कोणाचे रॅकेट आहे का? पोलीस आता या दिशेने तपास करत आहेत। 15/5/2026 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास कदीम पोलीस स्टेशनचे डीबी पथक पेट्रोलिंग करत असताना आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की शिवनगर भागामध्ये एक इसम तलवार आणि खंजीर घेऊन फिरत आहे। त्या अनुषंगाने आमचे डीबी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सदा राठोड, सचिन चौधरी, बाबा गायकवाड, मतीन शेख, इम्रान खान असे सदर ठिकाणी गेले। सदर इसमास आपण ताब्यात घेतलं। त्याच्याजवळून एक मोठी तलवार आणि 2 मोठे खंजीर असे मिळून आले। आपण त्याच्याकडे जास्तीची चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की बाबा ही जी तलवार आहे, तलवार आणि खंजीर हे त्याने पोस्टाने मागितलेले, ऑनलाईन पद्धतीने पोस्टाने मागितलेले आहे आणि त्याला पोलीस स्टेशनला आणून त्याच्यावर आर्म ऍक्ट 425 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। आणि सदरील कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सर तेजबीर सिंह संधू साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री आनंद कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेली आहे आणि पुढील तपास आम्ही करीत आहोत।